हॅलो नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर बघा, आज आम्ही आलेलो आहे गावाला, लग्न झालेलं आहे काल। तर व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिराच येतोय बरं का, कारण एडिट वगैरे करायला थोडासा वेळ लागतो ना, त्यामुळे आणि वेळ भेटला नाही, थोडंसं समजून घ्या। तर बघा, तुम्हाला दाखवते आता। तर बघा, आम्ही केलेलं आहे आमच्या घराचं बांधकाम चालू। तर फक्त बघा, कॉलम आमच्या घराचं बांधकाम चालू झालंय ना, तर 1 BHK आम्ही असं काढलंय बघा, बंगला टाईप। तर कॉलम वगैरे सगळं भरून झालंय आणि इकडे आमच्या आहुंचं काय काम चाललंय बघा। आमचा हा बंटी दादा उठलाय, आंघोळ करीना, काय व्हायना, आहुंचं चाललंय माती काढायचं काम। आणि हा आमचा सुजित दादा ब्रश करतोय। सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली बघा। आणि आमच्याकडचं असं मोकळं वातावरण, फ्रेश असं हवा येते बघा, थोडंसं मोकळं आहे, पाठीमागं सगळं रान आहे। पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतामध्ये काहीच नाही बरं का। तर चला, आमचा चहा वगैरे झालेला आहे, कपडे झाल्यात। सकाळी सकाळी उन्हाच्या अगोदर कामा केली ना, मग बरं वाटतं। गावाकडं खूप ऊन लागतंय बरं का। असे चालले बघा, हे टॉयलेट बाथरूमचं शोषखड्डा आहे, तुम्हाला नंतर दाखवते मी। आणि हे बघा आमच्या आंब्याचं झाड। तर बघा, आज आहे ना आमच्या घरी पाहुणे आलेत बरं का। म्हणजे आमच्या ताई आल्या होत्या ना, तर ते जाणार आहेत, तर त्यांचे मिस्टर पण येणार आहेत। तर मग आहोंनी त्यांच्यासाठी मटण आणलेलं आहे। आणि आमचे दुसरे सुद्धा पाहुणे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी चुलीवर छान असं मटण बनवलंय। तर आता भाजी बनवून झाली, आता भाकरी बनवणार आहे, नंतर मग सगळ्यांची जेवण होणार आहेत। तर चला, सांगायचं म्हटलं तर मी सगळ्यांना, ताईंना सांगते की मी लग्नामध्ये होते, कारण लग्नाच्या अगोदर मी बहिणीच्याकडे गेल्याच्या नंतर 2-3 दिवसांनी लगेच आमच्या सासूबाई आंब्याच्या झाडावरून पडल्या बरं का। तर त्यांना पण माहीत नाही की असं होईन म्हणून, होणाऱ्या गोष्टी होतच असतात। तर बघा, त्यांच्या पायाला प्लास्टर केलेलं आहे, आणि जे खडी असते ना आमच्या बांधकामाची, ती खडी त्यांच्या पायामध्ये 3 शिरले होते, त्याच्यामुळे त्याच्या पायाला प्लास्टर आहे। तर ते एका जागेवर बसून आहेत बरं का। लग्न झाल्याच्या नंतर मी गावाला आले, एक 10-15 दिवशी सुट्टी, तर तोपर्यंत मी गावाला राहणार आहे। तर असं चाललं आहे बघा। तर त्यांना माणसं भेटायला येतात, तर त्यांना नाश्ता वगैरे सगळं करायला लागतं। तर आत्ता त्यांना मी जेवण वगैरे देऊन गोळ्या औषधं दिलेली आहेत, आणि त्या बसल्यात थोड्यावर, त्यांना भेटायला आल्या होत्या। तर त्या भेटून गेल्याच्या नंतर मग थोड्या वेळ गप्पा वगैरे मारले, आणि नंतर आता बसल्यात बघा। तर थोड्या वेळानंतर आराम करते ती, आणि आम्ही आता भाकरी वगैरे करून नंतर सगळ्या पाहुणे आम्ही जेवण करून घेणार आहे। तर चला, आमच्या ताई पण आल्यात बरं का मदतीला, तर त्या आज जाणार आहेत। तर त्या होत्या इतके दिवस त्यांच्यापाशी, आणि ह्या आमच्या वाडीच्या आजी त्या सुद्धा आलेल्या आहेत, कारण त्यांना चालता वगैरे येत नाही ना, त्यामुळे 2 माणसाची गरज लागते बरं का। टाके तोडायच्या नंतर मग होईल व्यवस्थित, डॉक्टरने सांगितलंय। तर चला, हा बघा आमचा पुतण्या चाललाय मसोबाला नारळ वगैरे फोडून चाललाय। आणि हा आमचा बंटी दादा। गावाकडं भरपूर ऊन आहे बरं का, उन्हाळा ना, त्यामुळं भूमीतलं वाटतं एका बाजूला लय पातळ वाढलं बरं का। आणि एवढ्या वाळवायला घातलं, तर अजून राहिले तोडायचे, आता मग दाखवत तुम्हाला मी। ऊन लय पडलंय म्हणलं, वाळून नाही वाळल्या ना, ते अशा खूप लागले बघा। त्या वाळलेल्या परत वाळलेल्या तर बघा, आमच्या बांधकामासाठी गवंडी आलेले आहेत, आणि आहो बघा पाणी बेलरमधलं ओढून घेत आहे। चाललंय काम, यांचं काम रोज चालू असते बरं का, आणि करतात। उशीर झाला तर त्यांना आता, पण आता सगळंच
करून जाणार आहेत ते, तर त्यांना हो आणि आमचे मामासुद्धा मदत करू लागत आहे बरं का. घराचं काम चालू आहे आपले आणि गौंडी मामा आलेले आहेत. आणि काय करताय हो तुम्ही? अच्छा, तर चाललंय बघा ह्यांचं काम आणि माझं चाललंय सरबत वगैरे बनवायचं काम. तर शिंदे मामा कुल्फी मागवली आपण, तर चला सगळे एन्जॉय करू. भरपूर ऊन आहे आणि बंटीनी आणि दादानी सगळ्यांसाठी शिंदे मामा कुल्फी घेऊन आलाय बघा. चाललंय आता खायचं काम, आता सगळ्यांना देते मी बघा. 5 वाजले होते आणि आमच्या जाऊबाई आहेत ना मनीषाताई, तर त्यांचं बांधकाम पण चालू आहे आमच्यासोबतच. तर त्यांची चौकट बसवायची होती, तर त्या हळदी कुंकासाठी बोलवायला आल्या होत्या. तर मग मी आणि आमच्या शेजारच्या ताई गेलो होतो. तर बघा त्यांनी त्या बोलल्या की तूच अगोदर पूजा करून घे. तर मग छान असं दोन्हीकडं 2 साईडला स्वस्तिक काढून घेतलं, त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या, धने वाहून घेतली आणि दिवा लावला होता. तर अशी छान आमची चौकटीची पूजा चालली होती बघा. तर आमच्या दुसऱ्या सासूबाई आणि त्यासुद्धा सगळ्या आल्या होत्या. तर घराला नवीन चौकट बसवल्यानंतर अशी पूजा करावी लागती, त्यामुळं मग त्या पूजेमध्ये नारळ, ओटीचं सामान हे सगळं असतं बरं का. आणि त्यांनीसुद्धा माझ्यानंतर मग पूजा करून घेतली. आणि तर नारळ आहे ना वरती बांधायचा होता, म्हणून मी अशी वरती बघत होते. तर त्या बोलल्या तूच बांध हाताने, पण मी म्हटलं नाही, अगोदर पूजा करून घ्या सगळेजण, नंतर बांधूया. आणि ती बाहुली वगैरे असतं ना, मिरची आणखीन बिबवा वगैरे ते सगळं लागतं. तर बरंच काही असतं बरं का. पण जे रीतिरिवाज आहेत ते आपण पार पाडत असतो. आणि इकडं चाललं होतं या गावड्यांचं काम, त्यांचं काम चालूच होतं. तर गौंडी मामाने आम्हाला अगोदर चौकट बसून दिली आणि आम्ही तोपर्यंत पूजा करून घेतली. बघा साईडने असे पत्र लावून आमचं शेड होतं पहिलंच 50 फुटाचं, त्यामध्ये आम्ही अशा साईडने पत्र पॅक केले आणि एक खोली तयार केली. आणि तिकडून आल्याच्या नंतर मग सासूबाई पडल्यामुळे भरपूर घरामध्ये पसारा होता, काही सापडत नव्हतं. तर मग बघा आवरावर माझी चालू होती, जेवढी होईल तेवढी मी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आवरावर केली बरं का. त्यानंतर मग शनिवारीसुद्धा तुम्हाला आता हे शनिवारचाच व्हिडिओ येतो, मी त्या दिवशी शूट केले. आणि बघा इकडं जो मेकअपचा आरसा होता तो लावून घेतला, सगळं सामान व्यवस्थित असं लावून घेतलं. अगदी कपड्याची साबणसुद्धा मला सापडत नव्हती, एवढा पसारा होता. व्यवस्थित असं सगळ्या पाट्या ती कूलर वगैरे माझं सगळं लावून घेतलं जे आहे ते. आणि बरंचसं सामान मी दिवाणमध्ये आणि सोफ्यामध्ये टाकून दिले बरं का. आणि गोण्यांमध्ये सुद्धा भरून ठेवलं आहे आणि जेवढं लागतं आहे ना तेवढंच ठेवलं. आणि देवघर तर मोडलंच होतं घर पहिलं काढल्यामुळे, त्यामुळे पाटावर अशी छोटीशी मस्त अशी देवपूजा मी केलेली होती बघा. तर आणि रॅकवर अशी मी जे लागतात ना तेवढीच भांडी अशी लावून घेतात बघा रॅक फिट करून. तर मला शनिवारीसुद्धा दिवसभर मला हेच काम चाललं आहे ना. अजून थोडंसं बाहेर गॅस वगैरे ठेवलेला आहे ना, तिथलं मला साफ करून घ्यायचं आहे. तर चाललं आहे बघा, गावाकडं आल्यामुळे ना घराचं काम चालू आहे, त्यामुळे दिवसभर कामातच जातो आहे. तर थोडाफार व्हिडिओ उशिरा आला तरी थोडंसं समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर चला, अजून राहिलेली बरीचशी कामं आहेत तर ती आवरायच्यात. तर सुजित दादा बसलाय गाडीवरती आणि माझं चाललं आहे आवरायचं काम. आणि इकडे गौंडी मामा ते सगळे आलेत बघा. तर जो काल बिंब भरलं होतं ना तर त्यांचं काढायचं चाललं, अजून थोडासा राहिला आहे बरं का भरायचा. आता घराचं काम म्हणल्यानंतर भरपूर राडा पसारा होतच बरं का. तर गावाकडे भरपूर ऊन आहे आणि आमचा बंटी दादा बघा बसलाय खुर्चीवर मस्त असा बघतोय बघा. आमच्या अत्यांचा चालला इकडं चांगला असा आराम, कारण त्याला आरामाची गरज आहे. आमचं चाललं आहे आपलं आवरायचं काम. तर बघा हे देवघरामध्ये जे आमच्या मोराचे पीस होते ना ते सगळं अस्ताव्यस्त झाले होते बरं का. तर त्यांनी ठेवले होते जपून. तर म्हटलं चला आता सापडल्यात तर व्यवस्थित असे बांधून देवघरामध्ये ठेवून द्यावं. तर बघा असे जुळून घेतलेत मी, आता छान असे बांधून घेते देवघरामध्ये ठेवून देते. देवघर तर नाही पण पाटावर पुजलेत मी देव. तर चला घर होईपर्यंत असंच बरं का. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या आयुष्यामध्ये छोटंसं का होईना पण छान असं घर असावं. तर ती इच्छा माझी स्वामींच्या कृपेने पूर्ण झालेली आहे. तर खरंच खूप भारी वाटतंय. स्वामी जर पाठीशी असले ना तर आपल्याला जिंदगीमध्ये कोणाची सुद्धा गरज लागत नाही बरं का, हे मात्र खरं आहे. तर बघा छान असं तयार झालेत आपले मोराचे पीस.
तर तुम्हाला इथे मी दिसत असेल धुवून काढताना, तर इथं गॅस वगैरे मी बाहेर कसा हवेला मांडला आहे बरं का. भारी वाटतं गावाकडं बाहेरचा स्वयंपाक बनवायला. आणि ते धुवून घेत होते कारण म्हणलं थोडासा वेळ पण आहे तर एकदा घासून घ्यावं. बाबा होता तो. दुपारचा टायमिंग झालेला आहे ह्यांचा जेवणाचा. आता गौंडी मंडळी छान असे जेवायला बसलेत बघा. आणि आमचे भाऊजी कैरी पाडतात. गेली का पडली का डोक्यात. आणि आंब्याचं झाड आहे बरं का, लय भारी. आणि बघा मस्त असे जेवायला बसलेत बघा. पोटभर जेवा. आणि एक दादा आहेत ना, ते खूप लास्ट आहे बरं का, पण असं चला धुवून देते. तर तुम्हाला खायची का. आणि हे आमचे सगळ्यात मोठे भाऊजीत बरं का. आणि या बसलेल्या त्यांच्या मिसेस ना. आमच्या आत्यांनी फुटाणे द्यायला सांगितले बघा तोंडी लावण्यासाठी. तर मस्त असे फुटाणे एन्जॉय करता येईल जेवताना. इकडे बघा मी बंटीनी समृद्धीने सिद्धीने आणि आमच्या ह्या आजींनी, ह्या आजी आमच्या सासूबाईंच्या आई आहेत बघा. तर सगळ्यांनी शेंगदाणे संपलेत बरं का. तर भाजीला ह्याला कशाला शेंगदाणे नाहीत, तर मग घरच्या शेंगा आहेत. तर म्हटलं चला आता उन्हाचं थोडंसं बसलोय तर शेंगा फोडून घेऊ. तर सगळ्यांनी अशा शेंगा फोडल्या, पण ते थोडंसं असं नीट करायचं राहिलंय बघा. तर आजी म्हणल्या बसल्या बसल्या मी नीट करून देते. म्हणलं चालतंय. तोपर्यंत मला दुसरं पण काम आहे. गौंड्यांना पाणी द्यायचंय बघा. थंडगार पाणी आणलंय फ्रीजमधलं आणि ते देते आता. तर तर इथं बघा बांधकामावर येण्यासारखं पाणी मारावं लागतं. आणि गौंडी आल्यामुळे ना त्यांना माल कालवायला सारखं जास्त पाणी लागतं. त्यामुळं मग दिवसातून 2-3 बॅलर आहेत हे तर भरावी लागतात. तर दुपारी हे बॅलर भरत होते बघा मी. तर त्यांना अजून एक डेपो कालवायचा होता आणि त्यासाठी पाणी लागणार होतं. तर मामा गेले होते मोटर चालू करायला. आणि मोटर पाणी भरून झाल्याच्या नंतर मग मी शेंगदाणे फोडून घेतले होते ना, आजींनी पाकडून दिले होते ते घेतले भाजायला. कारण एकदाच जर असे शेंगदाणे भाजून ठेवले तर मग आपल्याला भाजीला कूट करून ठेवला ना तर मग स्वयंपाक पटपट आवरतो आणि कामाला थोडीशी मदत पण होते. तर मग मी असे शेंगदाणे भाजून घेत होते. त्याच्या अगोदर मी रवा पण भाजून घेतला. तर बघा आमच्या सासूबाईंना भेटण्यासाठी आमच्या नंदेचे जाऊबाई आहेत ना, त्यांची मम्मी आलेल्या आहेत अगदी पुण्यावरून, म्हणजे फुरसुंगीवरून आल्यात त्या. तर त्या अन्हाळा गावी बघा त्यांचं इकडं भूम पराठ्याकडं, तर तिकडनं आलेले आहेत. ते गावाला आले आणि इकडं भेटण्यासाठी सुद्धा आलेले आहेत. तर 4 वाजता आलेले होते बघा. तर त्यांना नाश्ता वगैरे मी केला आणि आता त्यांची जायची वेळ झालेली आहे, ऊन उतारले. तर आता ते निघाल्यात आणि खरंच खूप छान आहेत बरं का. आम्ही पण त्यांच्या एकदा घरी गेलो होतो. तर चला त्यांना आता मी वाटं लावते. तर इथं बघा त्या मावशी आल्या होत्या ना, त्यांना वाटं लावलं आणि त्यानंतर मी त्यासाठी सुंटवडा बनवून घेतला होता. तो डब्यामध्ये भरून ठेवत होते. आणि दिवसभर काम चालतं बरं का, कारण आता घराचं बांधकाम पण आहे त्यामुळं थोडंफार इकडं तिकडं बघावं लागतं. त्यानंतर मग घरातली पण भरपूर कामं असतात आणि दिवसभर असं चालू कोणी ना कोणी सारखं भेटायला येत राहतं ना, मग त्यांचं पण चालूच असतं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय.